आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे नंदुरबार शहरात अफवांमुळे दगडफेक करण्यात आलेली आहे। नंदुरबार शहरातून ही महत्त्वाची बातमी। बिस्मिल्ला चौक परिसरात दगडफेक करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली। संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी नंदुरबार मधून अफवांमुळे दगडफेक करण्यात आली आहे। बिस्मिल्ला चौक परिसरात दगडफेक करण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची माहिती आली आणि परिसरात तणावपूर्ण शांतता आता निर्माण झालेली आहे। संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नंदुरबार मधून ही बातमी। नंदुरबार शहरात अफवांमुळे दगडफेक करण्यात आलेली आहे। तणावपूर्ण शांतता तिथे पसरलेली आहे। त्याचबरोबर बिस्मिल्ला चौक परिसरात दगडफेक करण्यात आली आहे। काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला। बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता। एक वेगळी घटना सकाळी घडल्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची अतफाव नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे। सर्व सिच्युएशन शांत आहे। संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला। तर काही आरोपी आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे। नंदुरबार मधून ही बातमी। नंदुरबार शहरात अफवांमुळे दगडफेक करण्यात आली आहे। बिस्मिल्ला चौक परिसरात दगडफेक करण्यात आली। तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे। संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणी काही आरोपी सध्या ताब्यात आहेत। चौकशी सुरू आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध घेत असल्याची पोलिसांची माहिती आहे।